स्वराज निर्माते, विश्ववंदनीय जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त भव्य शिवव्याख्यानाचे आयोजन दानापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले होते। शिवव्याख्याते सलमान खान यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानातून उपस्थितांना जीवन मूल्यांची शिकवण दिली। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी सेनेचे उपजिल्हा प्रमुख गोपाल विखे व समस्त शिवप्रेमी दानापूर यांचे वतीने करण्यात आले होते। यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम बावणे, पोलीस पाटील संतोष माकोडे, जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष गजानन झगडे, रवी हागे, जिल्हा परिषद कन्या शाळा समिती अध्यक्ष सूर्यकांत वैलकर, उपाध्यक्ष धम्मपाल वाकोडे, प्रेस क्लब अध्यक्ष भगवान हागे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता भगवान हागे, दानापूर। मिरवणूक काढत होतो, पण त्या मिरवणुकीच्या वेळेस थोडंसं नियोजनामध्ये हे झालं आणि सर्वांचं म्हणणं असं आलं की आपण मिरवणूक काढू नये आणि हा कार्यक्रम आपण वेळेवर आयोजित केला। सलमान भाईचा मी आभारी आहे की त्यांची बुलढाण्याची तारीख होती, परंतु माझा फोन गेल्यावर त्यांनी ते तारीख कॅन्सल केली आणि दानापूरची तारीख घेतली। मी त्यांचा मनापासून आभारी आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यासाठी आपण ज्यावेळेस मिरवणूक काढतो त्या मिरवणुकीमध्ये बऱ्याच प्रकारे कुपर्डीच्या घटना या महाराष्ट्रातही घडू लागल्यात म्हणजे लोकांना अजून छत्रपती शिवाजी महाराज नीट समजले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना 100% आरक्षण होते। अंगणातील तुळस गोट्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकणे नजर टाकली ना तर गय केली जाणार नाही। नव्हते आमदार नव्हते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते माझ्या शिवबांचे। जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता। लाख मोलाचा माझा राजा 586 याच मातेत लढला होता। मैं तुम्हें 2 मेरे अंगरक्षक देता हूँ असं बोलून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी अंगरक्षक दिले। ते वस्ताद आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे, ज्यांनी या देशामधील तमाम महामानवांचे विचार, मग ते जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे समतेचे विचार असो, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे लोककल्याणकारी राज्य असो किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवलेल्या शिक्षणाचा मार्ग असो, ह्या सगळ्या गोष्टींना ज्यांनी एकत्रित केलं आणि या देशातली या जगातली सर्वात मोठी घटना ज्यांनी लिहून काढली ते घटनाकार विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।